नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उन्हाळी वर्गाचा क्लास नंबर 6 पाहत आहोत. गेली 5 ते 6 क्लास तुम्हाला आपण डेमो क्लास म्हणून दिलेले आहेत. आजचा डेमो असलेला शेवटचा हा 6वा क्लास आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही उन्हाळी वर्गाला प्रवेश घेतला नसेल तर आपलं हे जे ऍप आहे, आपलं ऍप कोणतं आहे? प्ले स्टोर वर जा. ही प्ले स्टोर दिसते तुम्हाला? प्ले स्टोर वर जा. प्ले स्टोर वर जाऊन सर्च बॉक्स मध्ये हरीश लातूरकर अकॅडमी हे सर्च करा. हरीश लातूरकर अकॅडमी हे सर्च करा. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला आपलं ऍप मिळेल. हरीश लातूरकर अकॅडमी, लातूरकर अकॅडमी ऍप भेटेल. हे ऍप इन्स्टॉल करा. पहिल्यांदा ऍप मध्ये रजिस्ट्रेशन वगैरे करून घ्या. त्याच पद्धतीनं फक्त उन्हाळी वर्गच नाही विद्यार्थी मित्रांनो, दिसते का रे व्हिडिओ माझा? डिस्कनेक्ट का होते आज? एक मिनिट, प्रॉब्लेम आहे नाही थोडा. दिसत सर. ओके, हा. हा, तर ह्या ऍप मध्ये फक्त उन्हाळी वर्गच नाही विद्यार्थी मित्रांनो, या ऍप मध्ये दोन दर्जेदार अशा नंबर एक अशा टेस्ट सिरीज पण आहे बघा. टेस्ट सिरीज सुद्धा आहे. याच ऍपमध्ये दोन दर्जेदार अशा टेस्ट सिरीज सुद्धा आहेत. त्या टेस्ट सिरीज तुम्हाला पुढच्या वर्षभर सोडवायला मिळणार आहेत. वर्षभर तुम्ही सोडू शकता. अत्यंत दर्जेदार. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मी एनएमसी ओपन करून दाखवतो. ओके, व्ह्यू डेमोवर गेलो मी. डेमो पाहण्यासाठी व्ह्यू डेमोवर जावा. ही एनएमसी टेस्ट सिरीज सर्व जवळपास इतिहास, भूगोल, विज्ञान आणि बुद्धिमत्ता या सर्व घटकांच्या टेस्ट मध्ये आहेत. डेमो मध्ये आपण गेलोय. व्ह्यू डेमो मध्ये आपण एखादी टेस्ट ओपन करून बघूया. ठीक आहे, आपण ती कोणत्या विषयाची ओपन करायची? सायन्सची बघूया. सायन्सची किंवा मॅथची डेमो आहे का बघूया एखादी. लॉग दिसते, याचा अर्थ ते परचेस केलं अनलॉक होतं. हे बघा, ह्याचं ओपन आहे बघा. डेमो टेस्ट एंड बनतंय. चला, सशस्त्र क्रांतिकारीचं ओपन दिसते. डेमोच्या टेस्ट ओपन दिसत नाही. ठीक आहे, परचेस केल्यानंतर पाहता येतं. मी लॉग इन चेंज करून दाखवतो तुम्हाला. लॉग इन मध्ये चेंज करतो. माझं लॉग इन टाकतो आणि तुम्हाला ह्या टेस्ट सोडून दाखवतो. खूप छान टेस्ट आहेत, दर्जेदार टेस्ट आहेत. लक्ष इकडे द्या. ते तसं 8वी शिष्यवृत्ती घटक निर्णय टेस्ट सुद्धा आहे. व्ह्यू डेमोवर क्लिक करा. व्ह्यू डेमोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 8वी शिष्यवृत्ती घटक निर्णय टेस्टची जी फी आहे ती 440 रुपये आहे. ठीक आहे, राज्यात पहिले विद्यार्थी आपले टेस्ट म्हणून आलेले आहेत. तेव्हा डेमो टेस्ट तुम्हाला दिसतात. डेमो टेस्ट अटेम्प्ट तुम्ही क्लिक केलं. अटेम्प्ट मध्ये क्लिक केल्यानंतर ऑनलाईन टेस्ट जशी असते त्या पद्धतीने होते. भविष्यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षा या ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन टेस्टची सवय तुम्हाला लागणं गरजेचं आहे. कारण भविष्याच्या ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या ऑनलाईन होत आहेत. बरोबर का नाही? ओके, तर बघा, प्रसिद्ध कवी नीलखंड बडे यांनी लिहिलेल्या गीतसंग्रहाचं योग्य पर्याय निवडा. हा, असं तुम्हाला अ ब क ड अशी तुमची उत्तर आहे. ठीक आहे, तर तुम्ही नेक्स्ट करू शकता. सेव्ह आणि नेक्स्ट करून तुम्ही असे हे सोडू शकता. खूप जबरदस्त टेस्ट आपण या ऍपमध्ये दिली आहेत. मराठी 8वी स्कॉलरशिपचा टेस्ट अपलोड होणं चालू आहे. येण्यापेक्षा सर्व टेस्ट अपलोड झालेले आहेत. मग आज तुम्ही बसल्या बसल्या 2 टेस्ट अपलोड केले 8वी स्कॉलरशिप मध्ये. तर कोणत्या केलं तुम्ही आज अपलोड? बघा, तुम्हाला सुटते का बघूया प्रश्न. आजच मी डेमोसाठी ठरली टेस्ट आज केली मी. हा, लिंग विचार. लिंग विचार ही टेस्ट मी आजच अपलोड केली ऍपमध्ये. मी स्वतः टाईप केली हे प्रश्नासाठी. शुद्ध प्रश्न निवडलेले आहेत. बघूया तुम्हाला प्रश्न सुटता आहेत का. बघायचं का? अमर शिवदास, माईक मिटते बेटा. हा, पहिला प्रश्न. पुढील भाववाचक नामाचे लिंग ओळखा. बालपण. बालपण या नामाचे लिंग ओळखा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग. कोण सांगेल बरं? बघूया. तुम्ही 7वी आयटीसी तयारी केलेली आहे. थोडंसं नेटवर्क येईल, व्हिडिओ येईल 2 मिनिटात. हो. दीदी अगं दीदी. व्हिडिओ 2 मिनिटात येईल बरं का. प्रॉब्लेम येतो काहीतरी, तांत्रिक अडचण आहे. आवाज येतोय माझा? थोडी तांत्रिक अडचण आहे, 2 मिनिट मी सॉल्व्ह करतो. दिसेना.
ओके, आता आलेलं आहे, कनेक्शन झालेलं आहे. थोडी तांत्रिक अडचण चालू आहे. हा हा मनस्वी सांग बरं, मनस्वी सांग. नपुसकलिंग. बर, आता बघा, बालपण हे भाववाचक नाम आहे. बालपण ते बालपण. ओके, तो बालपण, ते बालपण, ती बालपण. तर ते बालपण नपुसकलिंग याचं उत्तर येतं. ठीक आहे, असं उत्तर सोडल्यानंतर आपण पुढे सेव्ह आणि नेक्स्ट करू शकतो. पुढचा पण प्रश्न आपण टेस्ट सोडूया बसल्या बसल्या. चालेल का रे? सोडवायची का टेस्टी? हो सर. डेमो टेस्ट सोडून दाखवतो तुम्हाला. विरुद्धलिंगी नसलेली खालीलपैकी जोडी कोणती? विरुद्धलिंगी नसलेली खालीलपैकी जोडी कोणती? पंजोबा पहिला पर्याय, दुसरा पर्याय सिंह सिंहीण, तिसरा पर्याय बोका भाटी, चौथा पर्याय खोंड व गाय. रेज हँड करा. आन्सर हा तरी सांग. खोंड व गाय. तरी ऑप्शन नंबर डी. तरी उत्तर सांग. खोंड व गाय. लवकर सांग, अनम्यूट केले तू स्वतःला. खोंड व गाय. व्हेरी गुड. हा, तिने उत्तर सांगितलेलं आहे खोंड व गाय. खोंड, खोंडच्या उत्तर काय असतं रे? कालवड असते, कालवड. जे गाईचं म्हणजे बाळ असतं ना, छोटं बाळ, जे गाईचं फिमेल असतं ते कालवड आपण म्हणतो. बरोबर का नाही? खोंड व गायवर क्लिक केलं. हे बघा, सेव्ह आणि नेक्स्ट दाबलं मी आता. त्यानंतर पुढचा, खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा. खालील शब्दातील काय करायचं आपल्याला? पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे या शब्दातील. ओके, थोडस ड्रॉइड कॅम आज हे देते, टेक्निकल अडचण दाखवते. डिस्कनेक्शन कनेक्शन होते परत परत, काही कारण कळत नाही. होईल, रिकनेक्ट होईल, 2 मिनिट थांबा. ओके, कनेक्शन झालेलं आहे. हा, काय रे सांगा. चला, ईश्वरी. ईश्वरी सांग बरं, कोणता शब्द पुल्लिंगी आहे? गवळी. तो ए नंबर. गवळी, ती साखळी, ती पाकळी, ती गवळी. तर काय ते तो गवळी. हे पर्याय निवडला. पहिला पर्याय सेव्ह नेक्स्ट केला. दुसरा पर्याय, चौथा प्रश्न, शाखामृग. शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धलिंगी नाम कोणते? हा प्रश्न 8वी स्कॉलरशिपला 2018 साली पडलेला आहे. शाखामृगच्या विरुद्धार्थी शब्द. हा शिवतेज सांग. शिवतेज एमसीडी बॉईज. वानरी. व्हेरी गुड. शाखामृग म्हणजे काय रे? वानर. शाखामृग म्हणजे काय? वानर. वानरी. वानरी. पहिला पर्याय. पर्याय बघा, हरिणी, सारिका, मृगी असे पर्याय आहेत त्याचे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण बघूया. लिंगानुसार अयोग्य पर्याय निवडा. खाली लिंग दिलेलं आहे, त्यानुसार अयोग्य पर्याय निवडायचं. कोंबडा, कोंबडी, कोंबडे. थोडक्यात काय आहे? लिंगी. अरे व्हाईट बोर्ड कोणता? ईश्वरी, व्हाईट बोर्ड स्टार्ट करू नको. हा हा, कोंबडा, कोंबडा, कोंबडी, कोंबडे. ओके, सर क्लिअर दिसत नाहीये. कोण? सर क्लीन दिसत नाही. अरे थांब ना बाबा, थोडं थांब, दम की. हा, पुढे लांडगा, लांडगी, लांडगे. त्या 4 पर्यायापैकी चुकीचं कोणतं आहे? 4. हा, रेजॅक्ट करायचं. रेजॅक्ट सांगायचं. क्रमांक 3. कोणतं? पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3, खोड. खोडचं स्प्लिंग आहे, कालवड आपण आताच बघितलं ना, त्यामुळे हे चुकीचं आहे का नाही? बस सेव्ह आणि नेक्स्ट केलं मी. सेव्ह आणि नेक्स्ट केला. हा, पुढील खालीलपैकी अचूक नसलेली विरुद्धलिंगी नामाची जोडी ओळखा. नामं दिलीत तुम्हाला, काय दिले तुम्हाला? नाम दिलेत. त्यातलं विरुद्धलिंगी नामाची जोडी चुकीची कोणती आहे? अचूक नसलेली म्हणजे चुकीची. कळतं ना अक्षरा? अचूक नसलेली म्हणजे चुकीची. हा, भगवान भगवती, धनवान धनवती, शक्तिमान शक्तिमती, यजमान. ऑप्शन सी. रेज हँड करून सांगायचं. रेज हँड करून. ऑप्शन डी.
रेज हँड करून सांगायचं, तसं सांगायचं ऑप्शन नाही, ऑप्शन डी मध्येच सांगायचं नाही. ऑप्शन डी अरे सिद्धी, ऑप्शन डी सांगायचं नाही, काय रिप्लाय करायचं. मध्येच कोणी उत्तर नाही द्यायचं नाही. मी रिमूव्ह करीन ना कायमस्वरूपी. हा, मनस्वी मगरे, डॉक्टर CM मेहता कन्या विद्यालय कोपरगाव. हा, मनस्वी व्हिडिओ ऑन कर आणि सांग. हा मनस्वी सांग लवकर. बरं, मनस्वी सांगत नाहीये. आलं. तनुष्का, तनुष्का रांगड सांग, रेजंट केले तिनं. काय सांगितलं? तन्मय माईक ठेव. बरं ठीक आहे, कुणाला उत्तर येते सांगा रे. तेजल, हा तेजल सांग, तेजल गाडगे. ऑप्शन डी. व्हेरी गुड, ऑप्शन डी उत्तर आहे. यजमान यजमती चुकीचं आहे हे. बाकीचे शक्तिमान शक्तिमती, धनवान धनवती, भगवान भगवती हे योग्य पर्याय आहेत. सेव्ह केलं, नेक्स्ट केलं. आता हे जे उत्तर लिहितोय ना, ते तुम्ही सांगतोय ते लिहितोय बरं का, मी माझ्या मनात लिहित नाहीये. त्यामुळे उत्तर चुकीचं कोणत्या बरोबर कोणत्या हे आपल्या शेवटी कळणार आहे. चला, लिंग प्रकारानुसार खालील शब्दातील विसंगत पद कोणते. लिंग प्रकार माहिती आपल्याला कोणते रे. पुल्लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग. यानुसार विसंगत म्हणजे या 4 पर्यायापैकी 3 पर्याय एका लिंगातले असणार आहेत आणि 1 पर्याय वेगळ्या लिंगातला असणार आहे. हा, कोण सांगते रेज हँड करा. हा, अक्षरा, अक्षरा सांग. ऑप्शन नंबर 2 माणूस. बर, ते घरे, तो माणूस, ते कंसे, ती झाडे. ती कंसे, ती झाडे, ती घरे, तो माणूस, तो माणूस. बर, तुम्ही सांगताय म्हणून मी घेतोय. पुढचा प्रश्न, दिलेल्या शब्दाचा वृद्धलिंगी पर्याय ओळखा. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या शब्दाचा वृद्धलिंगी पर्याय ओळखा. ओके, वानरी. हा, माईक म्यूट ठेवा. अमृता, सिद्धी, सोहम, माईक म्यूट ठेवा तुमचा. हा, वानरी, वानरीचा वृद्धलिंगी शब्द कोणता. आदिनाथ सांग, आदिनाथ भोईटे. पर्याय क्रमांक 2 वानर. वानर. पर्याय क्रमांक 2 वानर. वानर आपण तर बघितलं शाखामृग, शाखामृग म्हणजे वानर आणि त्याचं आपण चेक झालं होतं, त्यामुळे उत्तर करेक्ट आहे. पुढे बंद करूया. हा, आता इथे बघा, गजूबाईंनी बाजारातून डाळ तांदूळ आणले. माईक म्यूट ठेवा बेटा. अमृता सांगितले, कळत नाही का तुला. अमृता, प्रतीक, सोहम, कदम. हा, रिमूव्ह करून टाका तुम्हाला. सिद्धी, सिद्धी घोडेराव, रिमूव्ह करू का तुला. सोहम, कदम. माईक म्यूट ठेवायचं तुमचं, म्यूट. बोलताना ऑन करायचं फक्त. सिद्धी सांगितले, मी रिमूव्ह करणार ना पुढच्या वेळेस डायरेक्ट. हा, गजूबाईंनी बाजारात डाळ तांदूळ आणले. अधोरेखित शब्द राहिला, अधोरेखित करायचा. मी सांगतो अधोरेखित शब्द कोणता आहे. तर डाळ तांदूळ आहे, डाळ तांदूळ. डाळ तांदूळ अधोरेखित आहे. ओके, तर मला सांगा कोणतं उत्तर असणार आहे. डाळ तांदूळ अधोरेखित केलेल्या शब्दाचे लिंग हो का. डाळ तांदूळ, डाळ तांदूळ कसा शब्द आहे. तो सामासिक शब्द आहे. कसला शब्द आहे. सामासिक. डाळ आणि तांदूळ म्हणजे डाळ तांदूळ. मग त्याचं लिंग कसं बघायचं. तर अशा सामासिक शब्दाचं लिंग बघत असताना जो शेवटचा शब्द आहे, शेवटचा, त्यावर त्याचं लिंग ओळखायचं. डाळ व तांदूळ, डाळ तांदूळ, डाळ व तांदूळ. कसा तांदूळ. तो तांदूळ, ती तांदूळ, ते तांदूळ. तो तांदूळ. ओम येरवगे सांग. पुल्लिंग सर. पुल्लिंग. ओम येरवगेकर. पुल्लिंगी. पुल्लिंग सर. पुल्लिंगी. पुल्लिंग. ओके, पुल्लिंग. तनुष्का पोपट माईक ऑन होत नाही. आता कर बरं. तुझ्या माईकचा प्रॉब्लेम आहे काहीतरी बरं का. तुझ्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आहे काहीतरी. ओके, पुल्लिंग सांगायचं. मी सांगताय उत्तर घेतो मी माझ्या मनाचे उत्तर नाही टाकत, तुमच्या मनाचे उत्तर टाकतोय. चला, गटात न बसणारा शब्द ओळखा. पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. ओके, चला. बाई माणूस, भाऊ बहिणी, मीठ रात्री, नात असून, हे कसले शब्द आहेत रे. हे सर्व सामासिक शब्द आहेत, समासाचे शब्द आहेत सगळे समासाचे. मग सामाजिक शब्दाचे विग्रह करतात तरी
लिंग कसं ओळखायचं सांग बरं. सर मीठ भाकरी. उत्तर नकोय मला सर अपेक्षित. मीठ भाकरी. मला उत्तर अपेक्षित मीठ नकोय. भाकरी. मला उत्तर नकोय. बाई माणूस. मला सांगा सर बाय माणूस. सामाजिक सर बाई सर बाय माणूस. मनानं रेज हँड करता बोलू नका मध्ये मध्ये. मी नाव घेतलं तर बोलायचं नाही तर बोलायचं नाहीये. कळतंय का? रेज हँड करायचं, त्याला बोल म्हणत तरच बोलायचं. हा, मला सांगा सामाजिक शब्द जर असेल तर त्याचं लिंग कोणत्या शब्दावरून ठरतं, पहिल्या का दुसऱ्या? दुसऱ्या दुसऱ्या. शब्द. ओके. दुसऱ्या. बाई माणूस, तो माणूस, तो बाई माणूस. भाऊ बहीण, भाऊ बहीण, ती बहीण, ती बाई ती भाऊ बहीण, ती बाई ती भाकरी, ती भाकरी, नात सून, ती सून. उत्तर काय येते? बाई माणूस. लोअर हँड करायला, लोअर हँड करून ठेवा. प्रश्न संपला की पुढचा प्रश्न आलेला आहे. ओके. आता हा प्रश्न बघा, 8वी स्कॉलरशिप परीक्षा विचारलेला आहे. याच्यामध्ये 2 पर्याय निवडायला सांगितलेले आहे तुम्हाला. 2 पर्याय निवडायला सांगितलेले. ओके. हा, तर पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दांच्या चुकीच्या जोड्या कोणत्या? ओके. हा, आत्मज, आत्मजा, महोदया, महोदय, अज, अजी, नर्तिका, नर्तन. 2 उत्तर चुकीचे आहेत. 2 पर्याय निवडायचे. रेज हँड करायचं सांगायचं त्यांनी. बघा मराठीचा अभ्यास कमी पडतो. तुम्हाला सांगू का, 8वी स्कॉलरशिपला सगळ्यात अवघड विषय कोणता असेल तर मराठी विषय अवघड आहे. गेल्या वर्षी म्हणजे आता ही परीक्षा 2025 मध्ये सर्वात अवघड पेपर कोणता यायचं, कोणता गेलाय तर मराठीचा पेपर अवघड गेलेला आहे. तेव्हा सर्वात जास्त अभ्यास कोणत्या विषयात करावा लागेल तर मराठीचा करावा लागतो. स्कॉलरशिप मध्ये सांगतो मी. आत्मजागते आत्मजा बरोबर आहे. अजजी, नर्तिका, नर्तन असं मला चुकीचं वाटतंय. हा, संस्कृतीकरण तू सांग. सर ऑप्शन नंबर सी आणि डी चुकीचे आहेत. सी आणि डी. मी सी आणि डी दोन्ही ऑप्शन क्लिक केलेत. ओके, दोन्ही ऑप्शन क्लिक केलेत. आपल्या टेस्ट मध्ये सुद्धा दोन्ही पर्याय निवडायची सुविधा आहे. स्कॉलरशिपला तसे प्रश्न असतात. विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी अचूक रूप खालीलपैकी कोणते? विधाताचं स्त्रीलिंगी रूप पाहिजे. ओके. हा, सांगा. विधाती, विधाते, विधात्रा, विधात्री. हा, शेवटी सांग. विदाती. विधात्री. बरं, शेवटेच सांगितलं मी विधात्री करते. बघूया बरोबर आहे का चूक आहे ती शेवटी कळेल आपल्याला. पुढं या वाक्यामध्ये आलेली नपुंसकलिंगी नामे किती? नपुंसकलिंगी नामे किती आलीत आणि कोणकोणती आलीत ते पण सांगायचंय. वाक्य तुझ्या स्क्रीनवर दिसतंय बघा. दिसतंय का? प्रॉब्लेम काय ड्रॉइड कॅम. एक मिनिट, ड्रॉइड कॅम डिस्कनेक्टेड झाले. येईल. हा, आलं बघा. हा बघा, निशिगंध तर आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो. यामध्ये नाम कोणते ते शोधायचे पहिल्यांदा. मग ते नाम नपुंसकलिंगी नाम कोणते ते शोधायचे. बघा, क्वालिटीचे प्रश्न मी परत सांगतोय. सगळ्यात अवघड 8वी स्कॉलरशिपला मराठी विषय तुम्हाला जाणार आहे. गेल्या वर्षी मुलांना गणितात 100 आहे तर मराठीत 24 मार्क आहे. इतकी बेकार हालत झाली गेल्या वर्षी. हा, पार्थ मुळी सांग. पार्थ व्हिडिओ सांग. सर ए. कोणतं रे पार्थ? कोणतं नाम आहे सांग. निशिगंध. 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 माईक म्यूट ठेवा रे. कार्तिक, तन्मय, तन्मय तुझं माईक ऑन ठेवायची काय करायचं सर? कंटिन्यू माईक म्यूट ठेव ना. बोलत नाहीस काही, माईक म्यूट ठेवायचा. जर मी म्यूट करतोय तर तू ऑन करतोयस परत. आज थोडं तांत्रिक इश्यू जाणवतोय बरं का. आपलं जे ड्रॉइंग कॅम्प क्लायंट आहे व्हिडिओचं ते डिस्कनेक्ट होते वारंवार, त्यामुळे माझा व्हिडिओ जातोय. ओके, येईल, तो कनेक्ट होईल थोड्या वेळात. आज काय तांत्रिक इश्यू आहे ते आपण उद्या बघूया. आलो बघा लगेच. ओके. हा हा, तर निशिगंध हे नाम आहे. ते निशिगंध नपुंसकलिंगी आहे. तर आपले सारे वैभव, वैभव हे नाम आहे का रे? वैभव चौड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो. वैभव नाव आहे का? अस्मिता हिंगे सांग. हो सर. वैभव नाव आहे तर कोणतं लिंगाचं आहे? तो वैभव, ते वैभव, ती वैभव.
ते वैभव. तो वैभव. ते वैभव. तो वैभव. ते वैभव. ते वैभव माझ्या घरातले, माझ्या पूर्वापार ते वैभव. थोडस ड्रॉइंग क्लायंट आज प्रॉब्लेम देतोय, काय इश्यू झाले बघतोय मी. आज थोडं समजून घ्या, आता थोडं स्क्रीन जाईल मध्ये. ओके बरं ठीक आहे, तो वैभव म्हणताय तुम्ही. मला वाटतं ते वैभव असं वाटतंय मला. तर मला असं वाटतं दोन उत्तर येईल, बरोबर का? बघूया उत्तर, शेवटी आपलं उत्तर कळणारच आहे. ओके, थोडं ड्रॉइंग कॅम्प डिस्कनेक्ट होले, आज काहीतरी तांत्रिक अडचण झाली. हा, तांत्रिक अडचण झालेली आपल्याला काहीतरी. आपण चेक करूया. होईल कनेक्ट, 2 मिनिट थांबा. कनेक्ट होईल. हा, तर बघा काय प्रश्न आहे. निष्गंध तो 2 उत्तर येईल असं मला वाटते, त्यामुळे मी 2 उत्तर क्लिक केलं. नेक्स्ट प्रश्न बघूया. विसर्जन पर्याय ओळखा. 4 पर्याय आहेत, त्यातलं वेगळं मुद्दा ओळखायचं आहे. पुस्तक, पागोटे, मूल, दगड. पागोटे. पागोटे. आपली ही पद्धत नाही सांगण्याची. पागोटे सर. आपली ही पद्धत नाही पागोटे. सांगण्याची. आरोही फेरी पद्धत नाही सांगण्याची. पद्धत काय आपली, रेज हँड करायचं मग सांगायचं. हा, संस्कृती सांग. संस्कृती चंडोले. राजश्री केदार माईक ठेव. राजश्री केदार मी रिमूव्ह करून टाकतो ना तुला. हा, अस्मिता हिंगे सांग. सर ऑप्शन नंबर डी दगड. डी दगड. बर. ते पुस्तक, ते पागोटे, ते मूल, तो दगड. पुढचा प्रश्न. मोगरा निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब. फुले या शब्दाचे लिंग ओळखा. फुले या शब्दाचे लिंग. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग. रेज हँड करायचे, असं कुठे सांगायचं नाही. आवटे घरे कार्तिक. स्त्रीलिंग. मी काय सांगतोय, रेज हँड करायचं ऑप्शन सांगताना असं कोणी सांगणार नाहीये. स्त्रीलिंग. ओके, स्त्रीलिंग आहे. ज्याला मी नाव घेईन त्यानंच बोलायचं, कोणी बोलायचं नाहीये. सर नपुंसकलिंग. बरं ठीक आहे, सर, मी नपुंसकलिंग. विचारतो दुसऱ्यांना. थांबा की तुम्ही मध्ये मध्ये काय बोलताय परवानगी शिवाय. परवानगी घ्यायची बोलण्यासाठी, रेज हँड करायचं मग परवानगी घ्यायची. हा, तर काय आहे. हा, संस्कृती कदम तू सांग. सर ऑप्शन नंबर बी स्त्रीलिंगी ती फुले. नपुंसकलिंग. ते फुले नपुंसकलिंग. ओके बरं ठीक आहे, मी उडून टाकतो मी. उंदीर या नामाचे स्त्रीलिंगी अचूक रूप खालीलपैकी कोणते. रेज हँड करायचे, कोणी सांगणार नाही. जर कोणी सांगितलं तर मी रिमूव्ह करून टाकेन बघाचा. रेज हँड करायचं, उत्तर येते नाही. कल्याणी माईक म्यूट ठेव. हा, गणेश तकडे. हा, गणेश. हॅलो. हा, गणेश सांग. स्क्रीन. कल्याणी तुला मी रिमूव्ह करतोय, तुझ्या घरातला आवाज ऐकू येतोय, तो रिमूव्ह करतोय मी. हा, सर ऑप्शन सी. ऑप्शन सी. बर, अजून कोणाला वेगळं सांगायचंय. चांडे. चांडे सांग, चांडे. सर ऑप्शन ऑप्शन सी. ऑप्शन नका सांगू मला, वाचा की शब्द वाचून सांग. शब्द नुसतं ऑप्शन नाही ऐकू येत मला व्यवस्थित. उंदीरीन. उंदरीन. उंदीरीन. उंदरीन. बर, अजून तुला काही वेगळं सांगायचंय, सांगा आता. उंदरीन म्हणतात, उंदरीन. उंदरीन. बर, उंदरीन तर उंदरीन. बघू तुम्ही सांगताय तर मी ओके म्हणतो. चला, 1 मिनिटाचा वेळ राहिलाय, अजून 3 प्रश्न राहिले. टायमर आहे इथं. टायमात आपल्याला वेळ पेपर सोडायची सवय लागते. टायमर 1 मिनिटात 3 प्रश्न सोडवायचे, फास्ट सोडवायचे. बघा आता, पुढीलपैकी पुल्लिंगी नामं कोणते. 2 अचूक पर्याय निवडा. 2. ते घरते, खराटे, बोबाटे, संकले. कोणते सांगा. निवडले मी. चला,
वेळ संपत आलाय बघा, 44 सेकंद राहिले, 2 प्रश्न राहिले अजून, टाइमर याला, त्यामुळे वेळेत पेपर सोडवायची सवय लागते त्यामुळे आपल्याला. ओके, पुढचा प्रश्न. पोर या शब्दाचे अनुनासिक कोणते? पोर. स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग, सर्व पर्याय. सांगा लवकर. नपुसकलिंग. सर्व पर्याय बरोबर. सर्व पर्याय बरोबर. ते पोर, तो पोर, ती पोर, सर्व पर्याय बरोबर. सर्व पर्याय. शेवटचा प्रश्न. श्वास केंद्राचे शेवटचे पुढील लिंग प्रकारानुसार विसंगत असणारा शब्द पर्याय निवडा. ते मय, डोळे, कावळे, स्थळे. सांगा सांगा, 5 सेकंद, 4 सेकंद, 3. अरे सांगितलं रुपये. नेक्स्ट. सर ऑप्शन डी. आणि एक प्रश्न राहिलाच आपला, बघा बरं. म्हणजे काय, ही टेस्ट कशी रे, या टेस्ट मध्ये तुम्हाला वेळ पेपर सोडवण्याची सवय लागते बघा. आता बघा, हे 20 प्रश्न होते. किती प्रश्न होते? 20 प्रश्न होते. त्या 20 प्रश्नासाठी मी तुम्हाला 25 मिनिटाचा वेळ दिला होता. आपण डिस्कस करत सोडत असल्यामुळे लवकर गेलो. तर टेस्ट सिरीजचा फायदा काय आहे अजून एक, तर तुम्हाला वेळ पेपर सोडवायची सवय लागते. आपला एक पर्याय प्रश्न राहून गेला. आता बघा, व्ह्यू रिझल्ट करूया. आता ह्याच्या अगोदर मी एकदा सोडवलं होतं बघा. चला, 40 पैकी आपल्याला 38 मार्क पडले बघा. 38 मार्क पडले. 19 करेक्ट उत्तर आले आपले. रँक किती आहे? हे 3 पैकी 1 रँक आहे. म्हणजे 2 मी टेस्टिंगसाठी सोडवलेलं आहे. ज्यावेळेस मी ऍपमध्ये टेस्ट टाकली होती त्यावेळेस टेस्टिंगसाठी 2 वेळेस मी सोडवलं होतं. ठीक आहे, काही पण उत्तर टाकले होते. तर 3 पैकी पहिला रँक आलेला आहे आपल्याला. आपला किती प्रश्न सोडवायचा राहिला रे? आपला अनअटेम्प्टेड एक प्रश्न राहिला आहे. ओके, पर्सेंटाइल किती आहे? 6.67 आहे. अॅक्युरेसी किती आहे? 100% अॅक्युरेसी आहे. पुढे बघा. ओके, त्यानंतर करेक्ट क्वेश्चन कोणते आहेत? तुमचे करेक्ट क्वेश्चन दाखवतात, इनकरेक्ट क्वेश्चन दाखवतात. तुम्ही किती सेकंड घेतलाय, कोणत्या प्रश्नाला तुम्ही किती सेकंड घेतलाय, किती सेकंड तुम्ही ठेवलाय, सगळं दाखवतं बघा. हे बघा प्रश्न. फुल सोल्युशन तुम्हाला दिसतं. फुल सोल्युशन तुम्ही तिथं पाहू शकता प्रश्नाचं. अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला सोल्युशन सुद्धा या याच्यामध्ये ते सिरीज पाहता येतं. किंवा तुम्हाला वाटलं नाही नाही हे 5 प्रश्न बरोबर आहे, त्या बरोबर प्रश्नाचं सोल्युशन मला बघायचं नाही, मला चुकलेला प्रश्नाचं बघायचं आहे. आता चुकलेले तुमचे अनअटेम्प्टेड इनकरेक्ट कोणताच नाही, चुकलेले प्रश्न आहेत चुकलेले त्या प्रश्नाचं पण तुम्ही पाहू शकता. आपले सगळे जवळपास प्रश्न आपले बरोबर आलेले आहेत. अशा पद्धतीची टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज आवडली का विद्यार्थी मित्रांनो? माईक ठेव. हो सर. टेस्ट सिरीज बघा, आता जर मी टेस्ट सिरीज बाय केली तर ही टेस्ट स्कॉलरशिपची टेस्ट सिरीज पुढच्या फेब्रुवारी पर्यंत, म्हणजे पुढच्या वर्षी स्कॉलरशिप परीक्षा होईपर्यंत तुम्हाला सोडवता येते. ही टेस्ट सिरीज तुम्ही एका दिवसात सोडू शकत नाही. एक टेस्ट सोडायचं म्हणून 25 मिनिट लागतात. मराठीची सोडून बघितली, एक टेस्ट सोडायचं किती मिनिट लागते? 25 मिनिट लागतात. तसं एनएमएसटी पण आहे. एनएमएसटी पण दाखवू का तुम्हाला एखादी? हो सर. एनएमएसटी पण दाखवतो, लगेच आजच दाखवतो. ठीक आहे, टेस्ट सोडवायचं आहे. मग टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही बाय करा. आणि आपल्या क्लासमध्ये जे मुलं प्रवेश घेत आहेत तर टेस्ट सिरीज त्याला वेगळे द्यावे लागतील. ओके, टेस्ट सिरीज, कारण ते प्रश्न टाईप करून मला दुसऱ्याकडून घ्यावे लागतात. ठीक आहे, हा चालेल. आपण एनएमएसटी पण दाखवूया. हे टेस्ट सिरीज दिलं आहे. बाय नंबर जर केलं तर तुझी प्राइस तुम्हाला दिसते इथं. टेस्ट सिरीजची 452 रुपये प्राइस येते. 440 प्राइस आहे. 12 रुपये इंटरनेट हँडलिंग चार्ज लागतो. 452 काय प्राइस आहे. तुम्ही मोबाईलवर गेम खेळता, मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा टेस्ट सिरीज सोडवा ना. गेमचा नाही प्रकारचा, तुमची बुद्धिमत्ता कळेल, तुम्ही किती हुशार आहेत ते कळेल. अरे बरोबर का नाही? माईक ठेव बेटा. कोण आहे? उद्यापासून आहे हे फ्रीची झूम मिटिंग आजच आहे. उद्यापासून जे प्रवेश घेतील त्यांची झूम मिटिंग होणार आहे. असं कुणालाही सार्वजनिक लिंक मिळणार नाही अनाउन्समेंट ग्रुपवर उद्यापासून. आज डेमो झूम मिटिंगचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा उद्यापासून ज्यांनी उन्हाळी वर्गाला प्रवेश घेतलाय त्यांची झूम मिटिंग होईल. असे मध्येच बोलणारे, घरातला आवाज करणारे उद्यापासून बाद होतील सगळे. कशाला बोलवलेलं ग? प्रिया, मी तुला रिमूव्ह करून टाकतोय. प्रिया, रिमूव्ह करून टाकतोय तुम्हाला. माईक तुम्ही ऑन करताय. तन्मय, तुला रिमूव्ह करून टाकू का? हा, आता 2 मिनिटांनंतर ही झूम मिटिंग संपेल. दुसरी लिंक देईल परवा दिवशी सारखं मी ग्रुपवर सेंड करेन दुसरी लिंक. त्या दुसऱ्या लिंकला जॉईन व्हायचं आहे. कळतंय का?
ही झूम मिटिंग संपेल, ही झूम मिटिंग संपल्यानंतर मी तुम्हाला दुसरी लिंक देईन, त्या झूम मिटिंग लगेच जॉईन व्हायचं आहे. कळतंय मी काय सांगतोय ते? हो सर. हो सर. हो. हो सर. हो सर. हो सर. हो सर. आता बघा आपला टेस्ट होऊया. आता कोणतं बघायचंय? कोणता विषय बघायचा नाही म्हणजे सांगा. बुद्धिमत्ता. गणित. बुद्धिमत्ता सर. बुद्धिमत्ता. गणित. बुद्धिमत्ता. गणित. बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता. बर गणित. पण बघूया, आपण हा शिकवलेला पाठ बघूया. ठीक आहे, आता झूम मिनिट बरं का, 2 मिनिट वाकेल तोपर्यंत. चला हा प्रश्न विचारलेला प्रश्न आहे बघा. 128 11 67 या गटाशी जुळणारी पद. सर तनुष्का राजगड, त्या माईकचा प्रॉब्लेम तुझ्या मोबाईल मध्ये आहे, माझ्याकडे काही सिस्टीम नाहीये तुझं माईक ऑन करण्याची. ओके, चॅट बॉक्स मध्ये कोणी मेसेज करू नका, अन्यथा मी तुम्हाला रिमूव्ह करून टाकेन. बघा, चॅट बॉक्स यूज करणारे अस्मिता याचेले, हा रेज हँड चॅट बॉक्स मध्ये नसतं करायचं, रेज हँड पार्टिसिपेंट मध्ये असतं रेज हँड करायचं. हा अरुष सावंगे सांग, लॉजिक सी सांग. सर ऑप्शन सी येत आहे सर. लॉजिक घन अधिक 3. काय? हा घन संख्या अधिक 3 लॉजिक म्हणजे आहे, 5चा घन 125 अधिक 3. लॉजिक लागलेलं आहे. n घन अधिक 3 125 म्हणजे काय रे? म्हणजे 5 अधिक 3 बरोबर 128. त्याच पद्धतीनं 11, हा 8 अधिक 3 म्हणजे 2चा घन अधिक 3 11. 64 तसंच 64 अधिक 3 4चा घन अधिक 3. पर्यावरण मध्ये ऑप्शन नंबर 3 219 3चा घन 224. 224. ओके, झूम मीटिंग एंड होईल बरं का, 1 मिनिट आहे अजून. झालं, पुढचा प्रश्न सोडूया. निवडला मी पुढचा प्रश्न सोडवा. सॅमसंग टाकतो एक तर तू नाव रिनेम नाही केलं स्वतःच. तू बोलते आवाज येतो कुठं. हा चला सांगा उत्तर कोण सांगते. 158 156 182 72 90 हा सुद्धा 2021 विचारलेला प्रश्न आहे. हा सांग बरं. मीटिंग एंड होईल बरं का, मीटिंग एंड झाल्यानंतर आपला अनाउन्समेंट ग्रुप ग्रुप असेल, त्याच्यावर मी दुसऱ्या मीटिंगची लिंक पाठवतो, त्याला जॉईन व्हायचं आहे. ओके, सर वर्ग संख्या प्लस ती संख्या. वर्ग संख्या प्लस ती संख्या. वर्ग त्यावर पर्याय. हे लॉजिक आहे. 156 144 अधिक 12 म्हणजे 12चा वर्ग अधिक 12 हे लॉजिक आहे. कोणते तर सांगायचं 110 आहे तर 110 हो सर 110. आता वर्ग अधिक 10 100 अधिक 10 110 उत्तर काय तर पर्याय क्रमांक